झिरो मध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. आजचा झिरो आवर जरा वेगळा असणार आहे, कारण आज झिरो मध्ये एक नाही दोन विषय असणार आहे. दोन्ही विषय तसे राजकीयच, पण प्रत्येकाचं महत्व वेगळं आहे. यातला पहिला विषय आहे गेल्या 1-2 दिवसात मुंबई ठाण्यात शिवसेना ठाकरे आणि मनसेकडून मराठीच्या मुद्द्यावर झालेली राडेबाजी. त्याचं झालं असं की मीरा भाईंदर परिसरातील एका दुकानदारानं मराठी बोलायला नकार दिला आणि वर या भागात हिंदीच बोलली जाते असा दावा केला. त्यामुळे भडकलेल्या मनसैनिकांनी त्याला मारहाण केली. या घटनेचे पडसाद आज या भागात उमटले. तिथल्या व्यापाऱ्यांनी मनसेच्या या कृत्याचा निषेध म्हणून दुकानं बंद ठेवली. मनसेनं मात्र या घटनेचं समर्थन करत दुकानदाराच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे ठाण्यात एका दुकानदारानं मराठी ग्राहकाला केलेल्या हाणामारीचं प्रकरण थेट स्थानिक शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांच्यापर्यंत गेलं. या व्यापाऱ्याला विचारे यांच्या कार्यालयात त्याच ग्राहकासमोर बोलावून माफी मागायला लावण्यात आली. तिथे त्याच ग्राहकानं त्याच्याकडून दुकानदाराला फडकावण्यात सुद्धा आलं, मारण्यात सुद्धा आलं. या जागेवर न्याय अशा पद्धतीच्या मराठीच्या मुद्द्यापेक्षा राडेबाजीलाच ऊत येईल का? रस्त्यावरचा न्याय, हा न्याय जर का सगळ्यांनी स्वीकारायचा म्हटला तर काय होईल, हा सवाल आहे. हा याचा आपला पहिला प्रश्न. झिरोवरचा दुसरा विषय आहे भाजपबद्दलचा. भाजपमध्ये पुन्हा एकदा अनलिमिटेड इन्कमिंग सुरू झालंय. मात्र त्यातील वादग्रस्त नावं पाहून भाजपमध्ये चाललंय तरी काय असा सवाल विचारला जातो. नाशिकमध्ये आधीच वादग्रस्त ठरलेल्या सुधाकर बडगुजर यांना पक्षातून विरोध असतानाच प्रवेश दिल्यानंतर आता व्यंकटेश सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी, कथित घोटाळ्याप्रकरणी संशयित असलेले माजी आमदार अपूर्व हिरे यांचाही आज पक्षप्रवेश झाला. धुळ्यातील काँग्रेसचे महत्वाचे नेते कुणाल पाटील यांनीही नुकताच भाजप प्रवेश केला. त्यांच्यावर नुकताच जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीवर छाप्याचं प्रकरण तसं ताजंच आहे आणि याबद्दलच आहे आजचा झिरोवरचा प्रश्न. दोन विषय, पण आजचा प्रश्न आहे तो प्रामुख्यानं भाजपमधल्या इन्कमिंग बद्दलचा आहे. तो प्रश्न जाणून घेऊयात आणि मग चर्चेकडे आणि उर्वरित बातम्यांकडे सुद्धा जाऊयात. या प्रश्नासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न पाहूयात ज्याच्याबद्दल तुमची मतं अपेक्षित आहेत, तुमचा कौल अपेक्षित आहे. आजचा प्रश्न आहे, स्वतःला आदर्शवादी म्हणवणाऱ्या भाजपला वादग्रस्त पार्श्वभूमीच्या नेत्यांना पक्षात घेतल्याचा भविष्यात फटका बसू शकतो का? होय किंवा नाही, तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता. त्यासाठी आमच्या सोशल मीडिया हँडल्सवर म्हणजेच एबीपी माझा टीव्ही एक्स, एबीपी माझा फेसबुक, @एबीपी माझा टीव्ही यूट्यूब आणि एबीपी माझा टीव्ही इंस्टाग्राम हँडलवर जाऊन तुम्ही या प्रश्नाला उत्तर देऊ शकता आणि तुमचा कौल कार्यक्रमाच्या शेवटी दाखवला जाईल. मनसेच्या आणि शिवसेनेच्या या राडेबाजीचं महत्व यासाठी आहे कारण आपल्याला कल्पना आहे, शनिवारी मराठी विजय मेळावा होतो आहे. पण हा विजय मेळावा होत असताना हे लक्षात घ्यायला हवं की खूप मुद्दे आहेत मराठीचे जे अजून बाकी आहेत. पण आता राडेबाजीलाच विजय म्हणायचा आहे का आपण? 2 दिवसापूर्वी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरच्या एका मोबाईल दुकानामध्ये रिचार्जच्या मुद्द्यावरून मराठी ग्राहकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली. मराठी ग्राहकानं याची तक्रार ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारेंकडे केली. राजन विचारेंनी त्या दुकानदाराला बोलावून घेतलं आणि मराठी ग्राहकाची माफी मागायला लावली. यावेळी मराठी ग्राहकानं मारहाण करणाऱ्या दुकानदाराच्या कानशिलात लगावली आणि आपला संताप व्यक्त केला. 2 दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकरणाचे आता राजकीय पडसाद उमटू लागले. दरम्यान या मारहाणीनंतर आम्हाला मराठीचा मान राखायला हवा, ठाणेकरांची आम्ही माफी मागतो अशा शब्दात मारहाण करणाऱ्या दुकानदारानं एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. राजन विचारे सरांकडे कधी गेला होता तुम्ही? त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांनी बोलवलेलं की तुम्ही स्वतःहून गेला? त्यावेळी तो व्यक्ती पण तिकडे होता ज्याला मारहाण झाली होती. हो. मग तेव्हा काय बोलले राजन विचारे सर? तुम्हाला काय सांगितलं त्यांनी? काही नाही, आम्हीच स्वतः सरेंडर बोललो की आमची चुकी झाली आहे आणि आम्हाला पाहिजे तर त्या व्यक्तीला जे पण आमच्यामुळे खर्च झाला आहे हॉस्पिटलाइज ते आम्ही द्यायला तयार आहे आणि त्याने पाहिजे तर आम्हाला कानाखाली एक वाजवून द्या, म्हणजे आम्हाला आमची चुकीचं आम्हाला माहीत पडेल. दरम्यान ठाण्यात घडलेला प्रकार मराठी अमराठी असा वाद नसल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे. तर नितेश राणेंनी हे प्रकरण हिंदुत्वाच्या मुद्द्यापर्यंत नेलंय. त्यांनी अमराठी व्यक्तीला अमराठी नव्हे तर हिंदूला भाजप किंवा शिवसेनेनं, मनसेनं हिंदूला मारलं अशा प्रकारे प्रतिक्रिया दिली. दोन्ही नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहूयात. ही जी बाचाबाची किंवा मारामारी किंवा हात उचलणं झालेला आहे, हा वाद मराठी अमराठी नाहीये. हा कुठच्याही भाषेचा वाद नाहीये. तो व्यापारी जो होता त्यांनी कोणावर तरी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी देखील हात उचलला. जो दुसरा विषय जो राजन विचारे साहेबांचा एक व्हिडिओ आलेला आहे, त्यांनी तिकडच्या एका स्थानिक व्यक्तीला, जो आमचा पदाधिकारी आहे, 5-6 लोकांनी त्याला फोन चार्जिंगवरनं मारहाण झाली. ती पोलीस कंप्लेंट झाली आणि त्याच्यावरनं ही बाचाबाची झालेली आहे. एवढा ताकद आहे ना, जाऊन मोहम्मद अली रोड आणि नल बाजार, भेंडी बाजार मध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफडीत फडवा ना. ताकद आहे ना तुमच्या. ते काय मराठी, शुद्ध मराठी बोलतात की काय? त्यांच्या थोबाड्यातून कधी आम्ही मराठी ऐकलं नाही.
अल्लाह अकबर सोडून? मग तिथे का नाही त्यांचे थोबाड फोडायची हिंमत करत? तिथे का नाही एका फेरीवाल्याला पकडत? आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीने कोण मारत असेल तर आमचं सरकार नक्की कारवाई करणार. दरम्यान ठाण्यात मराठी ग्राहकाला मारहाण झाली, त्यावरून मनसे सांगलीचा आक्रमक झाली. या मारहाणी विरोधात आता आम्ही लाखोंचा मोर्चा काढू का, असा सवाल अविनाश जाधव यांनी केलाय. काल ठाण्यामध्ये एका मराठी माणसाला 4 व्यापाऱ्यांनी मिळून मारलं. त्याच्यावर भारतीय जनता पक्षाचं काय मत आहे? कुत्र्यासारखा रस्त्यात तुडवून एका मराठी माणसाला भारतीय जनता पक्ष 4 व्यापाऱ्यांनी मारलं. मग आता आम्ही काय करायला हवंय? मग आम्ही तर लाखोचा मोर्चा काढायला हवाय. पण जर तुम्ही आम्हाला हे सगळं बंद करून आणि हे सगळं करून जर आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमची गाठ आमच्याशी आहे. हे भारतीय जनता पक्षाचे जे काही एजंट लोक जे काही कामं करतात ना मराठी माणसाच्या विरोधात, ते बंद करावं. हा, तुम्हाला मतं जी पडतात ना त्यात मराठी माणसाची पण मतं आहेत. नाही ह्याच्यापेक्षा भला मोठा मोर्चा इथल्या स्थानिक आगरी कोळी मराठी लोक आहेत ना, मीरा भाईंदरची, त्यांना एकत्र करून आम्ही काढू आणि ह्यांच्या घरावर काढू. आणि हेच अविनाश जाधव थोड्याच क्षणात आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी असतील. दरम्यान मीरा भाईंदरमध्ये मराठी बोलायला नकार देणारे जोधपूर स्वीट्सचे मालक बाबूलाल चौधरींना मनसैनिकांनी कानशिलात लगावली. शनिवारी घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ मीरा भाईंदर शहरातील व्यापाऱ्यांनी आज बंद पुकारला, मोर्चाही काढला. भविष्यात इतरांसोबत असे प्रकार होऊ नयेत अशी प्रतिक्रिया मोर्चा आणि बंदमध्ये सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांनी दिली. तर व्यापाऱ्यांच्या बंदमागे भाजपचा हात असल्याचा आरोप मनसेच्या नेत्यांनी केलाय. मराठीचा अपमान केला तर कानाखाली बसणारच अशी भूमिका मनसेच्या वेगवेगळ्या नेत्यांनी मांडली आहे. मैंने उनको यही बोला कि हमारा मीरा भाईंदर का पूरा व्यापारी मंडल और जितने भी व्यापारी हैं वो अभी आगे है, हम उनके पीछे है और मोर्चा तो निकलेगा ही. उसके बाद में उन्होंने ऐसा प्रस्ताव रखा कि ये काम करो, मोर्चा आप निकालो, लेकिन ये काम को हमको उधर बुला दो, हम जितने भी सैन्य वालों के सामने और हम लोग आके हम माफी मांग लेंगे और जो भी रहेगा हमारा प्रस्ताव उधर रखेंगे. मनसे ने ऐसा कहा था कि हम चैनल वालों के साथ आप मोर्चा निकालेंगे तो अब माफी मांगेंगे. वो मनसे वाला साहब ने दोनों ने बोला कि एक काम करो, हमको उधर बुला दो और हम तुम्हारे समाज के साथ में जो मीरा भाईंदर के व्यापारियों के सामने हम लोग है ना सॉरी जो भी मांग लेंगे और उधर हम लोग आगे हमारा बात रखेंगे. तर मीरा भाईंदरमधील मारहाण प्रकरण आणि मोर्चावरून मनसे आणि भाजपात आता झुंबली आहे. व्यापाऱ्यांचा मोर्चा भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधवांनी केलाय. तर अविनाश जाधवांनी केलेले आरोप भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी फेटाळले. खरं तर आजचा जो काही आंदोलन त्यांनी केलं तो काही व्यापाऱ्यांचं आंदोलन नव्हतं, ते भारतीय जनता पक्षांचं आंदोलन होतं. भारतीय जनता पक्षातले इथले जर तुम्ही सगळे फोटो पाहाल तर सगळेच बऱ्यापैकी भारतीय जनता पक्षाचे इथले जे स्थानिक जे काही पदाधिकारी आहेत, वकील आहेत, नरेंद्र मेहतांच्या कुटुंबातली काही लोक आहेत. सो हा जो काही आजचा आंदोलन त्यांनी केलेलं आहे तो भारतीय जनता पक्षाचा मराठी माणसाच्या विरोधात असलेलं हे आंदोलन आहे. अविनाश जाधवजी हे सुद्धा मीरा भाईंदरला आलं आणि त्यांनी बुडबुडावेचे आरोप लावले की हे सगळी खेळी भारतीय जनता पक्षाची किंवा नरेंद्र मेहताची आहे. यावेळी व्यापारी सर्व संघटित झाले, एकत्रित झाले की अशा प्रकारची दादागिरी सहन केली जाणार नाही, म्हणून व्यापाऱ्यांनी स्वखुशीने तो मोर्चा काढला आणि आम्ही काढला असतं लपून छपून नाही काढलं असतं, खोलूनच काढलं असतं. मराठीवर परत मी बोलतो, आम्हाला अभिमानच आहे, महाराष्ट्रावर सुद्धा अभिमान आहे, परंतु अशा प्रकारचं मारहाण करणं हे कधीही खपून गेलं जाणार नाही आणि मी त्या व्यापाऱ्यांच्या सोबतच आहे. दरम्यान रस्त्यावरचा न्याय पुण्यातही पाहायला मिळाला. पुण्यात राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला. पुण्यातील वनाज भागात राहणाऱ्या केदार सोमण या व्यक्तीनं राज ठाकरेंविरोधात कथित वादग्रस्त पोस्ट शेअर केली. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी सोमण याचं घर गाठलं आणि त्याला जोरदार शिवीगाळ केली. केदार सोमणला आमच्या हवाली करा अशी मागणी मनसैनिकांनी केली. दरम्यान पोलिसांनी केदार सोमण याला ताब्यात घेतल्यानंतर हा वाद निवळला आहे. दरम्यान या प्रकरणानंतर आता मनसेची भूमिका काय असेल याकडे लक्ष आहे. तरुणाने केली
त्यामुळे आजचा दिवस आणि आता येते काही दिवस सुद्धा, कारण मराठी मोर्चा मोठा शनिवारीच होतो, या पार्श्वभूमीवर वातावरण नेमकं कसं बनत चाललेलं आहे. म्हणजे मराठी जन म्हणून बघायचं झालं तर थोडंसं तुम्हाला बरंच वाटेल, थोडासा तुमच्या मनात सॉफ्ट कॉर्नर असेल शिवसेना मनसेबद्दल, असायला हरकत नाही. प्रश्न असा आहे, रस्त्यावरचा न्याय हे एकदा तत्व आणि मूल्य म्हणून स्वीकारायचं ठरवलं तर सगळेच घेऊ शकतात. मग मराठीच्या मुद्द्यापुरता घेतल्यानंतर उद्या जर का कोणी हिंदू मुद्दा म्हणून घेतला आणि कोणाला फटकावला तर त्याचंही समर्थन करणार का? मग व्यापाऱ्यानं अन्य कुणाला मारलं तर म्हणून समर्थन करणार का? हे फार घातक होऊ शकतं. आपल्याला सगळ्या अर्थानं